दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। माझ्या आई वडिलांवर बोललात तेव्हा शरम वाटली पाहिजे असा टोला त्यांनी लगावलाय आणि त्यावरच संजय राऊतांनी पलटवार केलाय आणि भाजपवर टीका केली आहे। हे वार पलटवार आपण त्यांच्या शब्दात ऐकूया। आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे। माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात, अरे शरम वाटली पाहिजे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता। पण तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गात पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? मग तुम्ही कोणासमोर सोबत बसताय? तुम्ही उद्या तर दाऊद इब्राहिम मुंबईत आला ना, तुम्ही त्याला उमेदवारी द्याल, लक्षात घ्या। हे छोटा शकील, दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांनाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलून उमेदवारी द्याल। अशा प्रकारचं राजकारण भाजपचं चालू आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरा उंची बात बोलली पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे, महाराष्ट्राच्या भविष्यावर बोललं पाहिजे। काय किरकोळ गोष्टीवर बोलताय?